नमस्कार मित्रांनो, संगमेश्वरच्या या शृंखलेमध्ये आपण संगमेश्वर देवरुख परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे, गड आणि मंदिरे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तेजस केळकर ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत निसर्गरम्य कोकणातील टिकलेश्वर मंदिरात. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख जवळ डोंगर माथ्यावर वसलेले हे मंदिर शांतता आणि निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रवासात असंख्य ठिकाणं आपलं स्वागत करतात, पण काही ठिकाणं ही आसपासच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमुळे मात्र झाकोळून जातात. मार्लेश्वर धबधबा प्रसिद्ध असल्यामुळे टिकलेश्वर थोडं कमी ओळखलं जातं. मात्र जे पर्यटक इथे येतात ते या ठिकाणाच्या शांततेत हरवून जातात. मुंबईहून कोकणात यायचं झालं तर मुंबई पनवेल, खेड चिपळूण, संगमेश्वर करून देवरुख या मार्गावर येताना देवरुखमधील प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिरालाही भेट देता येते आणि त्यानंतर डोंगराच्या माथ्यावर असलेल्या टिकलेश्वर मंदिराकडे जाता येतं. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही तीर्थक्षेत्रांचा लाभ घेता येतो. फक्त मुंबईच नाही तर कोल्हापूरहूनही या मार्गाने सहज येता येतं. कोल्हापूर, राधानगरी, मलकापूर, संगमेश्वर, देवरुख असा रस्ता धरला तर मार्लेश्वर आणि टिकलेश्वर अशी दोन्ही मंदिरे एकाच प्रवासात पाहता येतात. आम्ही मार्लेश्वरहून टिकलेश्वर मंदिराकडे जाणार होतो. पूर्वी टिकलेश्वरला पोहोचण्यासाठी तलावडे गावाहून पायवाटेने यावं लागायचं, पण आता मंदिरापर्यंत गाडी रस्ता झाल्याने प्रवास सोपा झाला आहे. रस्त्यात दिसणारे डोंगर, जंगल आणि शांत परिसर यामुळे प्रवास आगळा वेगळा अनुभव देतो. डोंगर माथ्यावर पांढऱ्या रंगात उजळलेलं टिकलेश्वर मंदिर लांबूनच आपलं लक्ष वेधून घेतं. गाड्या खाली लावून आम्ही वरच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून चालायला सुरुवात केली. शांत डोंगर रांगा, हिरवळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे वातावरण खूपच मनमोहक वाटत होतं. पण एवढ्यात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरी अंगावर घेत या पायऱ्यांवरून वर चढतानाचा अनुभव अजूनच अविस्मरणीय झाला. निसर्गाच्या या सुंदर खेळांमुळे मंदिराकडे जाण्याचा प्रवास खूपच खास झाला. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराचा परिसर खूपच प्रशस्त आणि देखणा आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलो आहोत वरती टिकलेश्वर मंदिराजवळ. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा पूर्णच धुक्याने वेढलेला आहे. पाहू शकता तुम्ही माझ्या मागे पूर्ण धुका आहे. सगळ्यांना आता भूक लागली आहे, तर मालवणी खाजा खात होता. हे मंदिर हरपुडे, बेलारी आणि तलवडे या तिन्ही गावांच्या सीमेवर बांधण्यात आले. त्यामुळे या मंदिराला टिकलेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले. त्यावेळेपासून येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. शिवमंदिराच्या बाजूला आपल्याला दोन समाध्या दिसतात. ओम श्री सद्गुरू स्वामी
उदयनगिरी महाराज आणि श्री गणपत लक्ष्मण काटळकर विद्यानंदगिरी महाराज यांच्या. यामुळे या ठिकाणचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व अधिकच वाढलेलं आपल्याला जाणवतं. मंदिराच्या शिखरावरून दिसणारा नजारा खरोखरच अविस्मरणीय आहे. विशेषतः पावसाळ्यात तर या ठिकाणी वेगळंच सौंदर्य खुलून येतं. पूर्वेला उठून दिसणारा महिमतगड किल्ला, दूरवर पसरलेले घाटमार्ग, धुक्याच्या पडद्याआडून डोकावणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगा आणि डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे, हे सगळं पाहताना मन अक्षरशः हरखून जातं. तर दर्शन तर आता आपलं झालं आहे. तर एक वाट खाली इथे जाते, ती आपल्याला पाण्याच्या टाक्याची घेऊन जाते. तर ती आता आपण पाहायला जाणार आहोत. शिखराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी रस्ता आहे. या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याच्या टाक्या आणि गुहा दिसतात. यातील काही टाक्यातलं पाणी आजही थंडगार व स्वच्छ आहे. मंदिराची साधी पण आकर्षक रचना मनाला प्रसन्न करते. तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या खालीच आपल्याला पाण्याची टाकी दिसून येतात. तर इथून पुढे अजून एक पाण्याचा टाका आहे, त्यात आपण पाहायला जाणार आहोत. तर पाण्याचे टाके पाहून आता आपण या मार्गावरती आलोय. इथे पुढे एक जातोय मार्ग आणि या साईडला एक पाण्याचा टाका आहे, त्या साईडला. तर तिथं आता आपण जाणार आहोत. टिकलेश्वर मंदिराच्या परिसरात इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. इथे जवळ गवानीगड आणि महिमतगड यांसारखे किल्ले आहेत. तर हिरवळीने वेढलेलं रमणीय वाडी माचाळ हे ठिकाणही नक्कीच पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही कोकणात भटकंतीचा विचार करत असाल तर देवरुखला मुक्काम करून टिकलेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नक्की अनुभवावा. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या गर्दीपासून दूर शांत वातावरणात हे ठिकाण तुम्हाला अध्यात्मासोबतच निसर्गाची अप्रतिम मेजवानी देतं.